क्लिनिकमध्ये बरेचदा आमच्याकडे जे पेशंट्स येतात, त्यातल्या बऱ्याच पेशंट्सला एक कॉमन तक्रार ही दिसून येते आणि ती म्हणजे तळपायाची आग होणं, अर्थात ज्याला बर्निंग फिट सिंड्रोम असंही म्हणलं जातं. काही पेशंट्समध्ये हाताच्या तळव्याची सुद्धा आग होताना दिसून येते, पण पायाच्या तळव्याची आग होणं ही तक्रार अतिशय कॉमन आहे. तर आज आपण जाणून घेऊयात, की काय कारणं आहेत, कुठल्या कारणांमुळे किंवा कुठल्या आजारांमध्ये आपल्याला तळपायाची आग होतानाही दिसून येते आणि कुठले होम रेमेडीज आहेत ज्याचा आपण उपयोग करून तात्पुरता आरामही मिळवू शकतो. कुठले होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत जे आपण या तक्रारीसाठी यूज करू शकू. तर व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे, खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तसं पाहिलं तर पायाच्या तळव्यांची आग होणं ही अतिशय क्षुल्लक अशी तक्रार, पण ज्या व्यक्तीला याचा त्रास होतोय त्यालाच याची तीव्रता ही माहीत असते. त्यामुळे ज्या कुठल्या पेशंट्सला याचा त्रास होत असेल त्यांनी नक्कीच याचा सिरियसपणे विचार करायला हवा आहे, त्याला औषधोपचार करायला हवेत. सर्वात महत्त्वाचं, बर्निंग फीट हा एक सिम्प्टम आहे, म्हणजे हे एक लक्षण आहे, तो एक आजार नाही. तर इतर काही जे आजार आहेत तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पायाच्या तळव्यांची आग होणं ही तक्रार दिसून येते. त्यामागे नक्की कारण काय आहे हे आपल्याला आधी शोधून काढणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जे काही कारण आहे त्याप्रमाणे आपण जर पेशंटला ट्रीटमेंट दिली तर नक्कीच पेशंटला व्यवस्थितपणे आराम हा मिळू शकतो. चला तर मग बघूयात की कुठल्या कारणांमुळे पेशंट्सला हा बर्निंग फिटचा त्रास हा दिसून येतो. सगळ्यात महत्त्वाचं कारण ज्यामुळे पायाच्या तळव्यांची आग होते ते म्हणजे नर्वस डॅमेज. पायाच्या तळव्यापर्यंत ज्या काही नसा जात आहेत, तर त्याला जर कुठल्या कारणाने डॅमेज झाला तर त्याच्यामुळे पायाच्या तळव्यांमध्ये आपल्याला आग झाल्याची भावनाही दिसून येते. हे जे काही नर्व्ह डॅमेज आहे, तर हे मेनली डायबिटिक्समध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. ज्या व्यक्तींना वर्षानुवर्ष डायबिटीसचा त्रास आहे, रक्तातली साखर वाढलेली आहे किंवा रक्तातल्या साखरेचं प्रमाण जे आहे ते फ्लक्च्युएट होत असतं. मे बी पेशंट जर व्यवस्थित डाएट फॉलो करत नसेल किंवा कुठल्या कारणामुळे मेडिकेशन जर व्यवस्थित घेत नसेल, तर त्यामुळे रक्तातली जी साखर आहे त्याचं प्रमाण फ्लक्च्युएट होत असतं, म्हणजे कमी जास्त होत असतं. या सगळ्यांमुळे होतं काय, की जे काही नर्व्ह एंडिंग्ज असतात तर त्याला डॅमेज होतो, त्याला इजा पोचते आणि त्यामुळे मग आपल्याला हाताच्या तळव्यांची आग होणं किंवा पायाच्या तळव्यांची आग होणं हे असे सिम्प्टम्स दिसून येतात. तर जेव्हा डायबिटीस असलेल्या पेशंट्समध्ये ही तक्रार दिसून येते, तर त्यावेळी आपण याला डायबेटिक न्यूरोपॅथी असं म्हणतो. त्याचप्रमाणे थायरॉईडचे काही आजार, एस्पेशली हायपोथायरॉईड, ज्यामध्ये पूर्ण शरीरावरती स्वेलिंग दिसून येतं. यामुळे ज्या काही आपल्या शरीरातल्या नर्व्हज आहेत त्यावरती प्रेशर येतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पायाच्या तळव्यांची आग झालेलीही दिसून येते. त्याचप्रमाणे काही अनुवंशिक आजार जसा TMT डिसीज यामध्ये सुद्धा बर्निंग फिटची तक्रार ही आपल्याला कॉमनली दिसून येते. अजून एक कंडिशन आहे ज्याला ॲथलीट्स फूट असंही म्हणतात, ज्यामध्ये पायाच्या बोटांमध्ये फंगल इन्फेक्शन होऊन खाज येणं, रेडनेस, इचिंग आणि त्यामुळे मग इन्फेक्शन होणं या तक्रारी दिसून येतात. तर अशा केसेसमध्ये सुद्धा पायाच्या तळव्यांची आग होणं हे कॉमनली दिसून येतं. अजून एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. असे काही आजार आहेत जसं ॲसिडिटी आहे किंवा पचनाचे काही आजार असतील, तर जे काही तुम्ही अन्नपदार्थ खाताय भलेही ते न्यूट्रिशियस असू देत, पण जर डायजेशन बिघडलेलं असेल तर त्यामुळे या पदार्थांचं नीट डायजेशन न होता, ॲब्झॉर्प्शन न होता त्याचे डेफिशियन्सीज आपल्याला शरीरात जाणवतात आणि या डेफिशियन्सीमुळे एस्पेशली व्हिटॅमिन बी डेफिशियन्सी, तर यामुळे सुद्धा पायाच्या तळव्यांची आग होणं हे अतिशय कॉमन आहे. त्याचबरोबर ॲनिमिया म्हणजेच रक्तक्षय, अर्थात शरीरातील रक्ताची कमतरता, यामुळे सुद्धा पायाच्या तळव्यांची आग होणं हे काही केसेसमध्ये आपल्याला दिसून येतं. ही तक्रार एस्पेशली ओल्ड एजमध्ये आपल्याला जास्त दिसून येते. यंग एजमध्ये याचं प्रमाण अतिशय कमी आहे. पण ओल्ड एजमध्येच या तक्रारी जास्त दिसून येतात. फिमेल्समध्ये सांगायचं म्हणलं तर एस्पेशली प्रेग्नन्सीमध्ये पायाच्या तळव्यांची आग होणं हे अतिशय कॉमन आहे. पण बरेचदा पोस्ट प्रेग्नन्सी ही तक्रार आपोआप कमी होताना दिसून येते. याच पद्धतीने काही आजार, क्रॉनिक आजार जसं ट्युबरक्युलोसिस, HIV, सिफिलिस असे काही आजार आहेत ज्यामध्ये सुद्धा प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्याच्यानंतर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज असतात. वारंवार कुठेतरी इन्फेक्शन होण्याची शक्यता राहते. या सगळ्याच तक्रारींबरोबर पायाच्या तळव्यांची आग होणं हे सुद्धा अतिशय कॉमनली दिसून येतं. अजून एक कारण आहे ते म्हणजे किमोथेरपी. ज्या कॅन्सरच्या पेशंट्समध्ये किमोथेरपी चालू आहे, अशा पेशंट्समध्ये सुद्धा पूर्ण शरीराची आग होणं किंवा ड्रायनेस जाणवणं, तळपायाची आग होणं, हाताच्या तळव्यांची आग होणं हे अतिशय कॉमनली दिसून येतं.
याचबरोबर अजून एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे अल्कोहोलिझम. क्रॉनिक अल्कोहोलिक जे आहेत, जे खूप वर्षांपासून ड्रिंक्स घेत आहेत, तर अशा लोकांमध्ये सुद्धा अ, तळपायाची आग होणं हे अतिशय कॉमन लक्षण आहे. तर ही झाली काही महत्त्वाची कारणं ज्यामुळे तळपायाची आग होताना आपल्याला दिसून येते. ज्यावेळी कुठलाही पेशंट या तक्रारी घेऊन आमच्याकडे येतो, त्यावेळी एकतर बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स हे करणं महत्त्वाचं आहे. जर एखादा पेशंट डायबिटिक असेल, मग त्यांचं डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवणं हे अतिशय महत्त्वाची स्टेप आहे. पण ज्यांना कुणाला डायबिटीजची हिस्ट्री नाही आहे किंवा थायरॉईडची हिस्ट्री नाही आहे, अशा पेशंटसाठी मग काही बेसिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करणं महत्त्वाचं असतं. जसं थायरॉईड फंक्शन टेस्ट आहे किंवा किडनी फंक्शन टेस्ट आहे. किडनीचे जे काही आजार आहेत, क्रॉनिक आजार आहेत, यामध्ये सुद्धा ही तक्रार आपल्याला दिसून येते. त्यामुळे किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, थायरॉईड टेस्ट, T3, T4, TSH, नंतर बेसिक ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स ज्याच्यामध्ये आपल्याला डेफिशियन्सीज कळू शकतील, तर या तपासण्या करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर पेशंटची मेडिकल हिस्ट्री घेऊन आपण साधारणपणे काय कारण असू शकतं, काय कॉज असू शकतो या बर्निंग फिटसाठी याचा अंदाज करू शकतो आणि अकॉर्डिंगली आपण मेडिसिन्स देऊ शकतो. आता बघूयात काही होम रेमेडीज ज्याचा वापर करून तुम्ही तात्पुरता आराम हा मिळवू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आहे की थंड पाण्यात पाय बुडवून ठेवणं. बरेचदा पायाच्या तळव्यांची आग होणं ही तक्रार रात्रीच्या वेळी जास्त दिसून येते. दिवसभर याचं प्रमाण कमी असतं. पण रात्रीच्या वेळी पायांची आग झाल्यामुळे झोपही डिस्टर्ब होते आणि त्यामुळे पुढच्या दिवसावरही त्याचा विपरीत परिणाम होताना दिसून येतो. त्यामुळे जर तुम्ही एक 8 ते 10 मिनिट थंड पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवले, तर त्याने शांत झोप लागायला काही पेशंट्समध्ये मदत होते. काही पेशंट्समध्ये पायाला मेहंदी लावण्याने सुद्धा आराम पडताना दिसून येतो. पुढचा एक उपाय तुम्ही करू शकता तो म्हणजे फूट मसाज. बरेचदा पेशंट्सला पायाचा मसाज केल्यानंतर काही प्रमाणात तरी पायाची आग कमी होणं किंवा टिंगलिंग नमनेस अर्थात पायात जो बधीरपणा आला आहे तर तो कमी व्हायलाही मदत होते. कारण मसाज केल्यानंतर तिथला ब्लड फ्लो वाढायला मदत होते आणि त्यामुळे काही प्रमाणात तक्रारी कमी येऊन पेशंटला झोप लागायला मदत होते. त्यानंतर ज्या केसेसमध्ये व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे पायाच्या तळव्याची आग होती आहे, तर अशा पेशंट्समध्ये सप्लिमेंट्स घेणं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे ॲनिमिया असेल तर लोहयुक्त आहार तुम्ही फॉलो केला पाहिजे. त्याचप्रमाणे काही इतर विटॅमिन्स डेफिशियन्सी असेल तर मग त्या पद्धतीने तुम्ही आहारामध्ये बदल केला पाहिजे आणि गरज असेल तर विटॅमिन सप्लिमेंट्स तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुमच्या तक्रारी कमी येऊ शकतात. अजून एक महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे योग्य प्रकारचे शूज वापरणं. एस्पेशली ज्या लोकांना डायबिटीस आहे, अशा लोकांनी याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर शूज कम्फर्टेबल नसतील तर मग पायात बधीरपणा येणं, पाय सुन्न होणं, काहीतरी टोचल्यासारखं वाटणं या तक्रारी या दिसून येतात. त्यामुळे कम्फर्टेबल शूज वापरणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या पेशंट्सला थायरॉईडचा त्रास आहे म्हणजे हायपोथायरॉईड आहे, अशा पेशंट्समध्ये मेडिसिन्स घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून थायरॉईड हॉर्मोनची लेव्हल ही नॉर्मल राहील आणि तुमचा त्रास कमी यायला मदत होईल. जे काही विटॅमिन सप्लिमेंट्स आहेत किंवा मेडिकेशन्स आहेत ते तर तुम्ही घेणं गरजेचं आहे. पण त्या व्यतिरिक्त इतर जे काही मी होम रेमेडीज सांगितले, याच्यामुळे तुम्हाला तात्पुरता आराम हा मिळू शकतो. पण पर्मनंट क्युअरसाठी किंवा लाँग टर्म क्युअरसाठी तुम्ही प्रॉपर मेडिसिन घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता बघूयात कुठले होमिओपॅथिक मेडिसिन्स आपण या तक्रारीसाठी यूज करू शकू. जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो तक्रारी घेऊन, त्यावेळी आम्ही त्याची पूर्ण हिस्ट्री घेऊन त्याला जे सूट होईल ते मेडिसिन आम्ही प्रिस्क्राईब करतो. पेशंटला चांगला फरक पडतो, तक्रारी कमी होतात आणि आराम पडायला मदत होते. आता मी जे काही मेडिसिन सांगणार आहेत, यामध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन वाटलं किंवा कुठलं मेडिसिन घेऊ, तुमचे काही डाऊट्स असतील, तर मी असं सजेस्ट करेल की तुम्ही मनाने मेडिसिन घेण्यापेक्षा जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने मेडिसिन घेतलं तर तुम्हाला निश्चितच चांगला आराम पडायला मदत होऊ शकेल. तसे बरेचसे होमिओपॅथिक मेडिसिन्स आपण बर्निंग फिटसाठी देऊ शकतो. जसं मेडोरायनम आहे, आर्सेनिक आहे, सल्फर आहे. पण या सगळ्या मेडिसिन्ससाठी तुम्हाला पेशंटचं कॉन्स्टिट्यूशनचा स्टडी करायला हवा आहे. कॉमनली यूज करणारे मेडिसिन सांगते, जे तुम्ही घेऊन बघू शकता. अदरवाईज तुम्ही जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने मेडिसिन घेतलं तर ते जास्त योग्य ठरेल. पहिलं मेडिसिन आहे कालिफॉस 6X. तर हे बायोकेमिक मेडिसिन आहे. याच्या 4-4 गोळ्या तुम्ही दिवसातून 3 वेळा घ्यायच्या आहेत. आणि हे थोडंसं लाँग टर्म घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. जे कोणी डायबिटिक पेशंट आहे त्यांच्यासाठी तर हे मेडिसिन अतिशय महत्त्वाचं आहे. कारण कालिफॉस हे नर्व्ह टॉनिक आहे. त्यामुळे डायबिटिक न्यूरोपॅथी जी आपण पाहिली की ज्यामध्ये नर्व्ह एंडिंग्सला डॅमेज होतं आणि पायामध्ये बधीरपणा किंवा सुन्नपणा जाणवतो, या तक्रारींसाठी या औषधाचा खूप चांगला उपयोग होतो. त्यामुळे तुम्ही हे औषध नक्की घेऊ शकता आणि फक्त लाँग टर्म घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नेक्स्ट मेडिसिन आहे एपिस मेलिफिका 30. जर पायाला काहीतरी टोचल्यासारखं वाटत असेल किंवा
खडा टोचल्यासारखं वाटत असेल पायाच्या तळव्यावरती आणि फक्त तळव्यांचीच आग नाही तर काही केसेसमध्ये पायाच्या पृष्ठभागावरही आग होत असेल, घोट्यामध्ये आग होत असेल, दुखत असेल, तर अशा तक्रारींसाठी सुद्धा एपिस मेलिफिका या औषधाचा चांगला उपयोग होतो. जर या औषधाची तुम्ही गोळ्यांची डबी तयार करून आणली तर त्यातल्या 4-4 गोळ्या तुम्ही 3 वेळा घेऊ शकता किंवा जर डिरेक्टली एपिस मेलिफिका 30 हे मेडिसिन यूज करणार असाल तर तुम्ही 3 थेंब दिवसातून 3 वेळा अर्धा कप पाण्यातून घेऊ शकता. पुढचं मेडिसिन आहे ॲसिड फॉस. ॲसिड फॉस 30 या औषधाचा उपयोग तुम्ही बर्निंग फीटसाठी करू शकता. यासाठी तुम्ही हे औषध दिवसातून 3 वेळा 3 थेंब असे पाण्यातून घेऊ शकता. पायाची खूप आग होतीये आणि खाजही आल्यासारखं वाटतंय, पाय लालसर वाटतायत, गरम वाटतायत, या तक्रारीसाठी तुम्ही ॲसिड फॉस हे औषध घेऊ शकता. या व्यतिरिक्तही बरीचशी औषधं आहेत जी आपण बर्निंग फीटसाठी इफेक्टिव्हली यूज करू शकू. पण ही काही मी बेसिक मेडिसिन्स, कॉमनली यूज करण्यात येणारी मेडिसिन्स मी तुम्हाला सांगितली आहेत. त्यामुळे तुम्हाला काही डाऊट असेल या व्यतिरिक्त औषधांबद्दल तर तुम्ही स्वतः मनाने औषध न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत असा मी तुम्हाला सल्ला देईल. सो दॅट्स इट फ्रॉम माय साईड. होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, उपयोगी वाटला असेल तर नक्कीच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्यू.